नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. देव मॉलमधून जात होता आणि नेमकीच गाथा सत्यम आणि ग्रीशाला घेऊन त्याच मॉलमध्ये येत होती. तिला पाहून देवचं हृदय लगेचच धडधडू लागलं. ती आपल्याला पाहून नाराज होईल म्हणून तो लगेचच थोडा मागे झाला. माऊ, मला ते जम्पिंग करायचे आहे, ग्रीशा एका ठिकाणी इशारा करत बोलली. ते सगळं नंतर, आधी स्कूलचं शॉपिंग करूयात. नाही, मला जंप करायचं आहे, ग्रीशा हट्ट करत बोलली. बेबी, आधी आपण स्कूलचं शॉपिंग करू, नंतर गेम सेक्शनमध्ये जाऊ आणि मग पेस्ट्री पण खाऊ. रिअली? सत्यम बोलला. येस, गाथा बोलली. ग्रीशा, सत्यमने थोडा आयविंग करून खुणावलं की माऊ म्हणते ते ऐक. ओके, ती लगेचच तयार झाली आणि मग दोघेही एकाच मनाला राहायचे. गाथा त्यांना घेऊन स्कूलचं सगळं शॉपिंग करत होती. स्कूलचे युनिफॉर्म्स, शूज, टिफिन, वॉटर बॉटल, स्कूल बॅग सगळं पाहत सिलेक्ट करत तिघेही त्या सेक्शनमध्ये फिरत होते. ग्रीशा आधीच मस्तीखोर, ती सगळीकडे पळत होती. देव त्यांच्या मागे मागे जात होता, त्यांना चोरून पाहत होता. तू मला लपून पाहतो? ग्रीशा देवच्या एकदम समोर येत बोलली आणि देव हसला. ती पण खुदकन हसली आणि मला घे म्हणून हात वर केले. त्यानं लगेच तिला उचलून घेतलं आणि तिच्या गालावरती किस केलं. तू इथे काय करतोयस? तुला पाहत होतो. डोंट लाय, तू माऊला पाहत होतास ना? ती बोलली. देव हसला आणि त्यानं हो मध्ये मान डोलावली. सगळे माऊलाच पाहतात, ती फार ब्युटिफुल आहे ना? ती बोलली. तू तिच्यापेक्षा जास्त ब्युटिफुल आहेस आणि नॉटी सुद्धा. ग्रीशा, गाथा रागाने त्या दोघांना पाहत होती. माऊ, डेविल, ती हसत बोलली. इकडे ये. नाही, तिनं देवला गच्च पकडलं. ग्रीशा, इकडे ये, ती आवाज चढवून बोलली. गो, देव तिला समजावत बोलला तरीही ग्रीशा नाही मध्ये मान डोलावत होती. यू आर अ गुड गर्ल, माऊचं ऐकायचं. देव तिला समजावत होता की गाथानं तिला त्याच्याकडनं ओढून घेतलं आणि ग्रीशानं लगेचच ओठ बाहेर काढले. बॅड माऊ, मला डेव्हिलकडे जाऊ का देत नाही? ती देवकडे पाहत बोलली. तुला किती वेळा सांगायचं स्ट्रेंजर्सशी बोलायचं नाही म्हणून? बट ही इज नॉट अ स्ट्रेंजर, आय नो हिम, आय लाईक हिम. ग्रीशा देखील रागात बोलली. गप्प बसा, नाहीतर फटके देईन, आता गाथा चिडून बोलली आणि ग्रीशा रडू लागली. ते देवला सहन झालं नाही. माझा राग तू तिच्यावर का काढतीयस? स्टे अवे. आणि कोण तुम्ही? का त्रास देताय मला आणि आमचा पाठलाग का करताय? गाथा रागात बोलली आणि आजूबाजूला असणारी लोक तिथे जमा झाली. ए हिरो, का त्रास देतोस रे त्यांना? दिसायला तर चांगल्या घरातला दिसतोयस. गर्दीतला एक यंग मुलगा समोर येऊन देवला बोलला. गाथा प्लीज, डोंट क्रिएट सीन. ए, त्यांच्याशी काय बोलतोयस? माझ्याशी बोल. सुंदर मुलगी दिसली की लगेच छपरी मागे पडतात. तो मुलगा उगाच गाथासमोर स्वतःचं इम्प्रेशन पाडण्यासाठी देवशी असं बोलत होता. शट अप, वी नो इच अदर, देव त्या मुलाला बोलला. हा बघ कसा इंग्लिश बोलतोय, मराठी येत नाही का तुला? त्या मुलाचा मित्र बोलला. एक्सक्यूज मी, मी तुम्हाला ओळखते? गाथा त्या दोन्ही मुलांना रोखून पाहत बोलली. नाही, मी तर तुमची मदत करत होतो, पहिला मुलगा बोलला. मी मागितली का तुम्हाला मदत? गाथा हाताची घडी घालून बोलली. नाही, तो मुलगा देखील ओशाळून बोलला. मग का उगाच आमच्या मध्ये पडताय? गाथा त्याला पुन्हा रोखून पाहत बोलली. चल रे, लव्ह मॅटर दिसतंय. त्या मुलाचा मित्र त्याला घेऊन गेला आणि गाथाने जमलेल्या लोकांवरती तुम्ही काय पाहताय या आविर्भावात नजर फिरवली. त्यामुळे जमलेले इतर लोकही गेले. देव तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. हे पहा मिस्टर देसाई, तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही. सगळं क्लिअर झालेलं असताना पुन्हा पुन्हा असं समोर येऊन का डिस्टर्ब करताय आम्हाला? हे पहा, इतका वेळ मी तुम्हाला इग्नोर केलं, पण आता नाही. जर तुम्ही असेच वागत राहिलात तर मला तुमची पोलीस कंप्लेंट करावी लागेल. असं म्हणून गाथा सत्यम आणि ग्रीशाला घेऊन निघून गेली. ग्रीशा हुंदके देत देवकडे पाहत होती. इकडे रमा मावशी, हे दूध कोणासाठी? ममताने मुद्दाम विचारलं. देव साहेब आलेत, जेवले नाहीत म्हणून माईंनी त्यांना दूध द्यायला सांगितलंय.
रमा बोलली. ठीक आहे, द्या, मी नेऊन देते, असं म्हणत ममताने जबरदस्ती हातातला ट्रे घेतला आणि ती देवच्या रूमकडे निघाली. ममता, माईंनी तिला पाठीमागणं टोकलं आणि ममता वळाली. तू झोपली नाहीस अजून, माई बोलल्या. देवला एवढं दूध देते आणि मग झोपते, असं म्हणत ती पुन्हा जाण्यासाठी वळाली. राहू दे, मी नेऊन देईन, माई बोलली आणि तिच्या हातून ट्रे घेतला. ममताला फार राग आला, परंतु तिने तसं दाखवलं नाही. गुड नाईट, असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. इकडे माई देवच्या रूममध्ये आली. देव काहीतरी विचारत होता. मॉलमध्ये ग्रीषा त्याच्यामुळे रडली म्हणून त्याला करमत नव्हतं. देव, माई तू झोपली नाहीस अजून? झोपते रे, आधी हे दूध तुला द्यावं म्हटलं, पण मला भूक नाही माई, आणि म्हणूनच दूध आणलंय, पिऊन घे, शांत झोप लागेल. देवने हलकं हसत मग दुधाचा ग्लास हातात घेतला. माई त्याचं निरीक्षण करत होती. आज पुन्हा गाथाला भेटलास ना? तुला कसं कळलं? तुझा चेहराच सांगतोय. हो, आज मॉलमध्ये भेटली होती ती, असं म्हणत त्यानं घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. माझ्यावर रागही दाखवत होती आणि दुसऱ्यांनी मला काही बोलल्यावरती तिला रागही येत होता. तिच्या मनात काय आहे काही कळत नाही, देव बोलला. सध्या तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल फार नाराजगी आहे, पण त्याचसोबत आधीचं प्रेमही आहे, माई हसत बोलल्या. हो, आणि तेच प्रेम मला पुन्हा जागृत करायचं आहे, देव बोलला. बरोबर. तुला माहीत आहे माई, समीरची मुलगी आहे ना ग्रीषा, तीच फक्त मला पसंत करते. गाथाची एकदम झेरॉक्स कॉपी येते. तसंच बोलणं, तसंच हसणं, तोच क्यूटनेस आणि तितकीच अवखळ. लहानपणी गाथा देखील अशीच असेल, गोड आणि गोंडस. मला खूप आवडते ती, आणि ती मलाही फार लाईक करते. मी कुठेही दिसू दे पळत येऊन मला बिलगते. तिला मिठीत घेतलं की एक वेगळाच आनंद, एक आत्मिक समाधान मिळतं मला. एकदम शांत आणि सुकून फील होतं. वाटतं ती माझीच कोणीतरी आहे. मला समीरच्या मुलीबद्दल एवढी आत्मीयता का जाणवते काय माहीत. देव बोलत होता आणि माईंना त्या जन्मखुणेबद्दल आठवलं. मलाही ती फार गोड वाटली. तिला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा एकदम तुझीच आठवण झाली. तूही असाच होतास, गोलू मोलू. परंतु गाथाच्या सगळं अंगावर आहे, सगळं काही तिलाच करून मागत होती. हो, गाथाला लहान मूल पहिल्यापासूनच आवडतं, आणि ही तर माया आणि समीरची मुलगी आहे, तिच्या अंगावर असणारच ना, देव बोलला. हो ना. बरं, आता तू झोप, फार उशीर झालाय, माई म्हणाल्या आणि त्याला गुड नाईट म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. गाथा मुलांना घेऊन घरी आली. तिनं दोघांनाही खाऊन पिऊन झोपू घातलं. ती मेन हॉलमध्ये येऊन लॅपटॉप घेऊन बसली. माया आणि समीर पण एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करून डिनर डेटवरनं परत आले होते. आता महिनाभर तरी बाहेर जायचं नाव काढायचं नाही, समीर मायाला आत येताच बोलला. महिनाभर? माया अगदी क्यूट फेस करत बोलली. हो, समीर तिच्या गालावरती आपले ओठ टेकवत बोलला. कृपया राहिलेला रोमांस रूममध्ये जाऊन पूर्ण करा. गाथाचा आवाज आला आणि दोघेही दचकून तिच्याकडे पाहू लागले. तू जागी आहेस अजून? माया बोलली. हो. मुलं झोपली का? मायाने विचारलं. हो, गाथा म्हणाली. नीट जेवले ना? माया बोलली. सत्यम जेवला, ग्रीषानं काही खाल्लं नाही. का? समीर बोलला. रागावली आहे माझ्यावर. का? माया बोलली. तिच्या डेव्हिलशी मी तिला बोलू दिलं नाही ना, म्हणून. गाथा एक दीर्घ श्वास घेत बोलली. माया आणि समीर न समजून तिच्याकडे पाहू लागले. डॉक्टर पुन्हा माझा पाठलाग करत मॉलमध्ये आले होते आणि ते ग्रीषानं पाहिलं. आणि मग? समीरनं विचारलं. मग काय, पुन्हा तोच तमाशा. ती माझं ऐकायला तयार नव्हती आणि मी नेहमीप्रमाणे जबरदस्ती केली, गाथा बोलली. ग्रीषा हल्ली खूप हट्टी होत चालली आहे, माया बोलली. तिला प्रेमानं समजावलं तर ती समजते, तू तिच्यावर उगाच जबरदस्ती करतेस, समीर बोलला. मलाही असं आवडत नाही, पण ती ऐकतच नाही जीजू, गाथा नाराजीच्या सुरात बोलली. मला तर हे कळत नाहीये की ती त्या माणसाकडे एवढी अट्रॅक्ट का होते. जेमतेम 5-6 वेळा भेट झाली असेल त्यांची, पण तो दिसला की ती पळतच त्याच्याकडे जाते. त्याच्याकडून माझ्याकडे सुद्धा यायचं ती नाव घेत नाही, गाथा बोलली. कारण तो तिचा बाप आहे, माया बोलली आणि समीर आणि गाथा मायाकडे पाहू लागले.
देवांश तिचा बाबा आहे आणि गाथा दोघांना जरी माहीत नसलं तरी त्यांचं नातं रक्ताचं आहे. एकमेकांसाठी त्यांची ओढ स्वाभाविक आहे. मला तर आता ही भीती वाटते आहे की ग्रीशाचं सत्य देवला समजलं तर, त्याला समजलं की ग्रीशा त्याची मुलगी आहे तर. ग्रीशा फक्त माझी मुलगी आहे ताई, त्याचा ना माझ्याशी काही संबंध नाही ना ग्रीशाशी, गाथा रागात बोलली. जगाच्या नजरेनं ग्रीशा आपली मुलगी आहे, त्यामुळे हे सत्य त्याला कधीच कळणार नाही, समीर बोलला. पण समीर, बस यावर चर्चा नको, पुन्हा कधीच हा विषय काढायचा नाही, समीर बोलला. असेच 7-8 दिवस गेले. गायत्रीचा काहीच पत्ता नव्हता. देवकडनं मदत न मिळाल्यामुळे गायत्रीची आई गाथाकडे गेली, पण बंगल्यावरती असलेल्या सिक्युरिटी गार्डनं त्यांना आत जाऊ दिलं नाही की तिचा निरोप आतमध्ये सांगितला नाही. सगळी राजनची फिल्डिंग होती. तिकडे ममता त्यांना देवपर्यंत पोहोचू देत नव्हती आणि इकडे राजन. अखेर त्या गाथाला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसच्या गेटच्या बाहेर थोडं बाजूला तिची येण्याची वाट पाहत होत्या. पण दुर्दैवानं गाथा राजनसोबत होती आणि त्यांना पाहून राजनने गाडीची काच लगेच वर घेतली. गाथाला त्या दिसल्याच नाहीत. गाथाची गाडी गेटच्या आतमध्ये गेली आणि गायत्रीची आई गाडीच्या मागे जाणारच की तिथल्या सिक्युरिटी गार्डनं तिला रोखलं. दादा, मला गाथा मॅडमला भेटायचंय, मला आत जाऊ द्या, त्या गयावया करत बोलल्या. विदाऊट परमिशन असं आत जाता येत नाही मावशी, गार्ड बोलला. मग मला परमिशन द्या. आम्ही नोकर माणसं मावशी, आम्ही कशी परमिशन देऊ? माझं गाथा मॅडमला भेटणं फार गरजेचं आहे, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्या त्यांना विनंती करत होत्या आणि गेटवरचा इंटरकॉम वाजला. हॅलो, ओके सर. गार्डने लगेच बाहेरच्या गार्डला काहीतरी सांगितलं. मावशी, गाथा मॅडमनं तुम्हाला इथून जायला सांगितलंय. काय? त्या अविश्वासानं त्या गार्डकडे पाहत बोलल्या. प्लीज, तो त्यांच्या वयाचा मान राखत बोलला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले होते मी गायत्रीला की या मोठ्या लोकांच्या भानगडीत पडू नकोस, पण ऐकलं नाही माझं पोरीनं. आता कुठे शोधू मी बाळा तुला? त्या रडतच तिथून जात बोलल्या. त्या पुढे गेल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती ज्यानं तोंडाला मास्क लावला होता तो त्यांच्या समोर आला. त्या घाबरल्या आणि त्यांच्याकडे पाहत होत्या. तुझ्या मुलीचा पत्ता हवाय ना? तो व्यक्ती बोलला. हो. तुम्ही ओळखता का तिला? कुठे माझी मुलगी? गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, सापडेल ती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुलीला जिवंत पाहायचं असेल तर कुणालाही याबाबत काही बोलायचं नाही. तुझ्या मुलीला त्याचीच शिक्षा मिळाली. जर तू किंवा तिनं कुणाकडेही तोंड उघडलं तर तुम्ही दोघीही या जगातून कायमच्या गायब व्हाल. असं म्हणून तो व्यक्ती निघून गेला. गायत्रीची आई अतिशय घाबरली. त्यांनी ऑटो पकडली आणि सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटल गाठलं. त्यांनी तिचं नाव सांगून चौकशी केली, परंतु कुणाला काहीच माहीत नव्हतं. मावशी, इथे बरेच नाव माहीत नसलेले पेशंट्स ॲडमिट होतात, म्हणजे ॲक्सिडेंट केसेस वगैरे. तुम्ही सगळ्या वॉर्डमध्ये शोधा, तुमची मुलगी इथे असेल तर नक्की मिळेल. त्या नर्सचं बोलणं ऐकून गायत्रीची आई अजूनच घाबरली आणि त्यांनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये गायत्रीला शोधलं. अखेर गायत्री एका जनरल वॉर्डमध्ये बेवारसपणे पडून होती. तिला पाहून त्यांच्या जीवात जीव आला. तिच्या हाताला सलाईन लावलेलं होतं आणि डोक्यावर पट्टी बांधलेली होती. गायत्री, त्या रडत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. तिनं डोळे उघडले आणि आपल्या आईला बघून तिच्या डोळ्यातनंही पाणी आलं. काय झालं बाळा तुला? त्या तिची अवस्था पाहून रडत बोलल्या. गायत्रीला बोलता येत नव्हतं की तिच्या आईचे डोळेही पुसता येत नव्हते. तिच्या शरीराची डावी बाजू पूर्णपणे निष्क्रिय झालेली होती. आई मग ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांना काहीच समजत नव्हतं. तिथे एक नर्स आली जी तिला इंजेक्शन देत होती. मॅडम, ही बोलत का नाही? तुम्ही कोण? मी तिची आई. कशी आई आहेस तू? तुझी मुलगी मागच्या 10 दिवसांपासून इथे पडून आहे आणि तू तिची खबरही घेतली नाहीस. मला माहीतच नव्हतं की ती इथे आहे. मी किती शोधलं तिला. फिट येऊन रस्त्यावर पडली होती. कुठल्या तरी भल्या माणसानं तिला इथे आणून ॲडमिट केलंय. तेव्हापासून इथेच आहे. काय झाले तिला? पॅरालिसिस. असं म्हणून ती नर्स तिथून जाऊ लागली. कधी ठीक होईल माझी गायत्री? त्या तिच्या मागे जात बोलल्या. आता ते मला काय माहीत, डॉक्टर आले की विचारा. ती नर्स वैतागत बोलली आणि निघून गेली. गायत्री बाळा,
काय झालं ग हे? त्या रडत तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलल्या. गायत्रीला सगळं माहीत होतं, परंतु त्याबद्दल कुणाला काही सांगता येत नव्हतं. तिच्या डोळ्यातनं सारखे अश्रू बाहेर येत होते. तर मग मित्रांनो, म्हणूनच पाहूयात आता पुढे काय होतं ते. परंतु एवढं सोपं नाही आहे सगळं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.